नमस्कार. माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रहस्यमय विहीर रोचक कहाणी आहे. अतिशय सुंदर आहे. एक अतिशय सुंदर गाव होते आणि तिथले लोक आपले जीवन आनंदाने जगत होते. गावातली मुले दिवसभर रस्त्यावर खेळायची आणि वडीलधारी मंडळी आपापल्या कामात मग्न असायची. सर्वांचे जीवन सामान्यपणे चालू होते. त्या गावकऱ्यांमध्ये एक मेंढपाळ राहत होता. तो रोज सकाळी आपल्या गायींना जंगलात गवत चारायला घेऊन जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. आपल्या दिनचर्येनुसार मेंढपाळ आपल्या गायींसह जंगलातून निघून जातो आणि थोडी अंतर चालल्यानंतर त्याला आठवते की तो आपले खाद्यपदार्थ विसरला आहे. खाण्यासाठी काहीच नव्हते, पण गायींना परत नेण्यात बराच वेळ लागेल म्हणून तो आपल्या घरी पळत सुटतो आणि तिथून एक गठ्ठा घेऊन त्याच्या गायीकडे परत येतो. मात्र त्यांच्या अनेक गायी तिथून निघून गेल्या आहेत. मेंढपाळ काळजीत पडतो. तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याच्या गायींना वेगवेगळ्या नावांनी हाका मारतो. तो उरलेल्या गायींना घरी आणतो आणि हरवलेल्या गायींचा शोध घेण्यासाठी जंगलात पळतो. जंगलात थोडे खोल शिरताच त्याला एक विहीर दिसली आणि विहिरीत डोकावले. या विहिरीत काही गाय पडली असावी असं त्याला वाटले, पण त्याची गाय कुठेच दिसत नाही. तो विहिरीत मोठा आवाज करतो. तेवढ्यात विहिरीतून आवाज येतो, मी तुला तुझी गाय देईन, पण मला तुझ्या आयुष्याची 5 वर्ष हवी आहेत. हे ऐकून मेंढपाळ उत्सुक नजरेने विहिरीच्या आत डोकावू लागतो आणि पुन्हा विचारतो, तू कोण आहेस? विहिरीत काय करतोस? मात्र विहिरीच्या आत कोणीही दिसत नाही. मेंढपाळाच्या लक्षात आले की हे शक्य असो वा नसो, ही विहीर नक्कीच एक रहस्यमय विहीर आहे. पण मेंढपाळाला त्याच्या गायीची काळजी आहे. तो विहिरीच्या आत पाहतो आणि मान हलवत म्हणतो, काही हरकत नाही, तू माझ्या आयुष्याची 5 वर्ष घे, पण आता मला माझ्या सर्व गायी हव्या आहेत. आणि अचानक त्याच्या सर्व गायी आजूबाजूला दिसू लागल्या. पण मेंढपाळ अचानक शारीरिकदृष्ट्या कमकुवत दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या आणि तो काही वर्षांनी म्हातारा झाल्यासारखा दिसतो. पण तब्येतीची काळजी घेतो तो आपल्या गायीसह गावी परततो आणि गावकऱ्यांना विहिरीबद्दल सांगतो. मात्र गावकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास नाही. त्यांना असे वाटते की मेंढपाळ त्याच्याशी खोटं बोलत आहे. पण मेंढपाळाच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर कळत होतं की तो मेंढपाळ काही वर्षांनी एका दिवसात दिसायचा लागला होता. मेंढपाळ काय म्हणाला हे जाणून घेण्यासाठी गावातील काही लोक तयार झाले. त्यांनीही मेंढपाळासोबत जंगलात जाण्याचा निर्णय घेतला आणि विहिरीजवळ पोचल्यावर एक म्हातारी विहिरीच्या आत डोकावून हाक मारते, कोणी आहे का? आलेल्या सर्व लोक उभे राहून हे दृश्य पाहत आहे, पण विहिरीतून आवाज येत नाही. तेव्हा म्हातारा मेंढपाळ म्हणतो, तू म्हणत होतास की इथे कोणीतरी बोलतो, मात्र विहिरीतून आवाज येत नाही. मेंढपाळ म्हणतो, बाबा, तुम्ही काहीतरी मागावा तरच आवाज येईल. म्हातारी व्यक्ती विचार करून अनेक वर्षापासून परदेशात काम करणाऱ्या आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त करते आणि तो विहिरीवर जाऊन म्हणतो, मला आत्ता माझ्या मुलाला भेटायचं आहे, तुम्ही माझी ओळख करून देऊ शकता का? तेवढ्यात अचानक विहिरीतून आवाज येतो, मी तुझी ओळख करून देतो, पण तुझ्या आयुष्यातील 5 वर्ष वाया जातील. विहिरीच्या आतून आवाज ऐकून शेजारी उभे असलेले सर्व लोक आश्चर्याने पाहू लागले. मग म्हातारा विचार करतो, आता मला मरायचे आहे, मी आयुष्यभर काय करणार
आणि म्हातारा विहिरीत डोकावतो आणि म्हणतो, माझ्या आयुष्याची 5 वर्ष घ्या, पण मला आता माझ्या मुलाला भेटावे लागेल. आणि काही सेकंदातच त्याचा मुलगा त्याच्याकडे परत येतो आणि समोर उभा राहतो. आणि एवढ्यातच पुढच्या क्षणी तो वृद्ध बेशुद्ध होऊन जमिनीवर पडतो. प्रत्येकजण वृद्धाकडे जातो आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा श्वास थांबला होता. खरं तर म्हाताऱ्यासाठी फक्त 5 वर्ष उरली होती. त्याचा मृत्यू होताच प्रत्येकजण घाबरतो आणि सर्वजण विहिरीपासून दूर जाऊ लागतात. म्हाताऱ्याच्या मुलाला समजत नाही की तो अचानक या ठिकाणी कसा आला, आणि मग तो वडिलांना आपल्या मांडीत उचलून सर्वांच्या मदतीने गावात आणतो. गूढ विहिरीची बातमी गावभर वणव्यासारखी पसरली. पण म्हाताऱ्याच्या मृत्यूनंतर गावातील सर्व लोक त्या विहिरीला सैतानाची विहीर म्हणू लागतात आणि त्या मार्गावर न जाण्याची जाहीर शपथ घेतात. रहस्यमय विहिरीचे रहस्य लोकांच्या मनात भयंकर भीतीसारखे बसले आहे आणि दहशतीचा हा अध्याय संपला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच पुन्हा नवनवीन रहस्यमय कथा मी घेऊन येणार आहे. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.